राष्ट्रीय जनगणना के बीच अनुसूचित जातियों के उपवर्गीकरण की योजना ने नई बहस छेड़ दी है। आज इस मुद्दे को लेकर नेरुल के मूलगंध कुटी बुद्ध विहार हाल में एक विशेष संवाद कार्यक्रम चला। आरपीआई के नवीन जिलाध्यक्ष महेश खरे द्वारा आयोजित इस संवाद कार्यक्रम में मशहूर वकील एडवोकेट महेंद्र झाड़े ने आरक्षण संबंधी कानूनी प्रावधानों की जानकारी दी और विस्तार से मार्गदर्शन किया। कार्यक्रम में प्रमुख वक्ता प्रवीण मोरे ने भी इसे अनुसूचित जातियों को बांटने और द्वेष फैलाने का जरिया बताया। सरकार की मंशा पर सवाल उठाते हुए इसके खिलाफ सड़क पर उतरने का भी आह्वान किया। कार्यक्रम में प्रबुद्ध जनों ने बौद्ध समाज पर होने वाले आरक्षण संबंधी असर पर चिंतन किया और आगे की रणनीति पर काम करने की सहमति जताई। यहाँ शिवसेना के रविंद्र सावंत, समाज सेवी LR गायकवाड़ समेत बड़ी संख्या में बौद्ध समाज के लोग मौजूद रहे। कानून विशेषज्ञ एवं वकील एडवोकेट महेंद्र झाड़े ने अनुसूचित जातियों के बीच उपवर्गीकरण को अनुचित करार दिया और प्राथमिक तौर पर अपना विरोध दर्शाया। हालांकि उन्होंने यह भी कहा कि यदि उपवर्गीकरण होता है और कुल आरक्षण के 13% में से बौद्ध समाज के लिए 7% आरक्षण कायम रहता है तो यह अनुकूल होगा। लेकिन यदि ऐसा नहीं होता है तो यह वर्गीकरण अनुसूचित जातियों में विद्वेष का नया कारण बनेगा। अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण होऊ नये ही बौद्ध समाजाची भूमिका आहे। मात्र जर का हे उपवर्गीकरण झालं तर त्या उपवर्गीकरणाचं नुकसान जे आहे ते बौद्ध समाजांना होऊ नये आणि उपवर्गीकरण जर करायचंच असेल जे 1962 साली महाराष्ट्र राज्यामध्ये बौद्ध समाजाला मिळावं ते त्यांना वेगळं असावं आणि उर्वरित जे 59 जाती जे आहेत त्या हिंदू धर्मातल्या जाती आहेत, त्या अनुसूचित जाती आहेत आणि त्यांच्यासाठी असलेले जे आरक्षण जे आहे ते 6% आहे। त्याच्यामध्ये उपवर्गीकरण करावं किंवा करू नये हा शासनाचा प्रश्न राहील। त्याच्यामध्ये बौद्ध समाज काही बोलू इच्छित नाही, ठीक आहे। आणि सुप्रीम कोर्टाचा हा जो निर्णय आहे तो अनुसूचित जातींसाठी लागू पडतो। बौद्ध समाज ही अनुसूचित जात नाही आणि बौद्ध समाजासाठी जे आरक्षण असेल, जे आरक्षण आहे 7% जे पूर्वीपासून महाराष्ट्र राज्यामध्ये आहे 1962 पासून, ते अनुसूचित जातींचं आरक्षण नाही, ते बौद्ध समाजाचं स्वतंत्र आरक्षण आहे। आता बघा ह्याचा जो परिणाम जो आहे तो काय होईल, कशा पद्धतीने होईल हे ज्या वेळेला उपवर्गीकरण प्रत्यक्षात होईल त्यावरती अवलंबून राहील। कारण ह्याच्यामध्ये विषय कसा आहे की 13% जे आरक्षण आहे त्या आरक्षणाची विभागणी करायची आहे आपल्याला आणि ही आरक्षणाची विभागणी कशा पद्धतीने होणार ते आपल्याला माहित नाही। त्याच्यामध्ये मुद्दा काय आहे की जर का बौद्ध समाजासाठी स्वतंत्र 7% आरक्षण 1962 पासून जर वेगळं ठेवलं गेलं असतं तर आता ही परिस्थिती आलीच नसती। कारण 1962 मध्ये बौद्ध समाज स्वतंत्रपणे त्यामध्ये समाविष्ट करण्यात आला अनुसूचित जातीमध्ये आणि त्यांना असलेलं आरक्षण हे 7% आहे, ते या 6% मध्ये मिसळलं आणि 13% आरक्षण करण्यात आलं। आणि जर हे आरक्षण जर 13% ते नसतं आणि 7% स्वतंत्र बौद्धांना ठेवले असते तर ह्याचा आता वाद निर्माण झाला नसता। पण आता हा जर वाद निर्माण झालेला आहे आणि याच्यामध्ये जर बौद्धांना 7% जर का बौद्धांचे जर का ठेवले तर याच्यामध्ये बौद्धांना राजकीय दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या नोकऱ्यांमध्ये देखील याचा फायदा होणार आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये असलेल्या ज्या अनुसूचित जातींच्या ज्या 59 ज्या राखीव जागा आहेत त्याच्यामध्ये जवळपास या 18 ज्या जागा आहेत ते बौद्ध जर का ह्याचं जर व्हायचं जर असेल तर हे नुकसान जे आहे ते अनुसूचित जातींमधल्या ज्या संख्येने खूप मोठ्या प्रमाणात ज्या कमी आहेत त्या जातींनाच त्याचं नुकसान होईल। कारण महाराष्ट्र राज्यामध्ये 80 लाख हे महार समाज आहे, ठीक आहे। म्हणजे जवळपास अनुसूचित जातींच्या तो 60% आहे। दुसऱ्या क्रमांकावरती मातंग समाज आहे आणि तिसऱ्या क्रमांकावरती चर्मकार समाज आणि उर्वरित ज्या ह्या 57 ज्या जाती आहेत 56 जाती यांची लोकसंख्या फक्त 12% हे लक्षात घ्या। आणि जर का लोकसंख्येच्या प्रमाणात उपवर्गीकरण केलं तर ह्या 12% लोकसंख्या असलेल्या जातीला फक्त 1.3% आरक्षण राहील, चर्मकार समाजाला 1.5% आणि मातंग समाजाला 2.5% आणि उर्वरित जे 7.8% जे आरक्षण आहे ते बौद्ध आणि महार समाजाला त्या पद्धतीने मिळेल। पण अशा पद्धतीने उपवर्गीकरण झालं तर लक्षात घ्या हा खूप महत्त्वाचा आहे। वहीं बौद्ध समाज को जागरूक करने के लिए संवाद कार्यक्रम आयोजित करने वाले रिपाई जिलाध्यक्ष महेश खरे ने कहा कि अभी भी अनुसूचित जातियों में उपवर्गीकरण को लेकर कानूनी स्थिति पूरी तरह साफ नहीं है।
लेकिन यदि बौद्ध समाज के साथ आरक्षण के संदर्भ में कोई अन्याय होता है तो इसके खिलाफ भारतीय रिपब्लिकन पार्टी हर मोर्चे पर लड़ाई के लिए तैयार रहेगी। आज आम्ही जे वर्गीकरणासंदर्भात बौद्ध समाजाची भूमिका काय आहे हे समजून घेण्यासाठी हा संवाद आम्ही साधला आहे आणि बौद्ध समाजाची भूमिका ही अशी स्पष्ट आहे की हा समाज ब्रॉड माइंडेड आहे, सर्व समाजाला समाविष्ट करून सर्व समाजाला योग्य न्याय मिळावा या भूमिकेशी आज आम्हाला कळालेलं आहे। म्हणजेच वर्गीकरण जरी कोणी करत असेल तरी आमची भूमिका असेल की जर त्यांचं कल्याण होत असेल तर आमचा पाठिंबा त्यांना असणारच आहे। पण जर तुम्ही एकटे राहून 59 लोकांना जर तुम्ही धडा देत असेल तर हे कुठेतरी चुकतं आहे। आपण सगळे भाऊ बंध आहेत, एकत्र राहून जर लढलो तर ती ताकद मोठी असते आणि आपण जर स्वतः वेगळे राहायची इच्छा असेल तुम्हाला कोणाचं सांगून अवून तर ते तुम्हाला भविष्यामध्ये त्रासदायक राहील। कारण आम्हाला तर ऑलरेडी काही त्रास आहे नाही, कारण शिकल्याशिवाय आम्हाला काहीच मिळालं नाही। कोणी रिझर्वेशन असो नाही तर नसो, आम्हाला शिकल्याशिवाय कोणी जज किंवा कोर्टातला न्यायाधीश बनवलं नाही, अभ्यास केल्यावर आम्ही न्यायाधीश बनलेलो आहोत। तर अशी भूमिका काही लोकांनी जर मानत असेल की नाही वर्गीकरण झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट जज बनणार आहोत का डायरेक्ट डॉक्टर होणार आहात, तर असं होत नाही। भावंडांना आमची विनंती आहे की जे काय होत आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि शासनाची जी तयारी केली आहे त्याची वाट पाहण्याची आम्ही तयारीत आहोत। जो सरकार आम्हाला आदेश देईल त्यावर काय पर्याय मार्ग काढणार आहोत, या संवादामधून हे साध्य करणार आहोत की बौद्ध समाजाची लोकांनी सांगितलेलं आहे की इतर लोकांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका आहे। ब्यूरो रिपोर्ट TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।